पिंपळगाव रेणुका येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान संपन्न. महसूल शिबिराचा हजारो लाभार्थी नागरिक व शेतकरी यांनी घेतला लाभ. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथे शासनाच्या अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना थेट मिळावा यासाठी महसूल व पंचायत समिती यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रलंबित कामे या शिबिरात लगेच करून देण्यात आले. तसेच अनेक संजय गांधी निराधार महिला व पुरुष यांनी सुद्धा बऱ्याच विविध मागण्यांचे अर्ज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दिले. काही अर्जाचा लगेच निपटारा झाला. तसेच ज्या लोकांचे अगोदर अर्ज केले होते त्या बऱ्याच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र जागेवर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून HDM साहेब श्री बी सर्वनन, तहसीलदार साहेब ज्ञानेश्वर काकडे, अंजली कुलकर्णी, अविनाश पाटील, गट शिक्षणाधिकारी श्री भरत वानखेडे, गजानन पाखरे, आर्य इंगळे तसेच भोकरदन तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, तलाठी, राशन दुकानदार, बचत गट महिला, आशा सेविका तसेच कृषी खात्यामधील RL इंगळे जाधव, पायघन सिनकर, दळवी भगत भागवत या इतर कर्मचारी सहभागी होते. तर व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रजी देशमुख, परमेश्वर पाटील लोखंडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर मान्यवर हजर होते. तसेच विविध मागण्यांसाठी पिंपळगाव तसेच पिंपळगावच्या परिसरातील हजारो शेतकरी लाभार्थी आपल्या विविध कामासाठी या कार्यक्रमाला आले असता बरेच प्रकरण जागेवर निकाली लागले, तर काहींचे अर्ज तहसीलदार साहेबांनी स्वीकारून आपली कामे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माननीय तहसीलदार साहेबांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना तसेच संजय गांधी निराधार तसेच इतर विविध योजनांचे मार्गदर्शन लाभार्थ्यांना केले. जिल्हा पुरवठा अधिकारी चौधरी मॅडम यांनी सुद्धा विविध विषयावर ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख आलेल्या सर्व मान्यवरांची व अधिकारी वर्गांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले. आपण सर्वजण पायिक आहोत. याच माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करणार आहोत. तर मी ऑपरेटरांना विनंती करतो की महाराष्ट्र गीताचं संचलन करायचंय. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटाराया शिवाजी महाराज की जे काही मंडळी उभी आहे या सर्वांना विनंती की परत आपण एकदा बसून घ्यायचं. कार्यक्रमाचं यामध्ये आपण सहभागी आहोत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती